सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सौ सुधा कांकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय कोडुलिस ही पत्रमालिका आम्ही सादर करीत आहोत. आता ऐकूयात या पत्रमालिकेतील पत्र 33 आपले सवंगडी. प्रिय कोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद. बाळ कोडू, आज मला उगीचच उदास वाटते. काय झालं माहीत नाही. राहून राहून सिल्वीची आठवण येते. तिला जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालं. सारखी मागे मागे करायची, अवतीभोवती पिंगा घालायची. बाबा ऑफिसमधून आले काय, किंवा तू किंवा बिट्टू शाळेतून येण्यापूर्वीच तुमची वाट पाहत दाराशी बसून राहायची. तुमच्या येण्याची वेळ चुकली की भुंकून भुंकून घर डोक्यावर घ्यायची. आजी ज्ञानेश्वरी वाचू लागली की तिच्या पायाशी बसून शहाण्या बाळासारखी आजीला सोबत करायची. रोजच पेपर टाकायला येणाऱ्या पोरावर ओळख असूनही धावून जायची. भांडेवाली मावशीचा मात्र तिला लळा होता. अशा तिच्या अनेक आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या. मला आठवतं, तुझी 8वीची परीक्षा होती. तुला ताप आला होता. 2 दिवस तू अंथरुणावर पडून होतेस. सिल्वी तुझ्या कॉटखाली झोपायची. तुझ्या आजारपणात तिने अन्नपाणी सोडून दिलं होतं. देवघरात पूजा करताना माझ्या मागे यायची. शांत बसून राहायची, जणू तीही पूजा करत होती. तू लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत होती. तू बरी झालीस आणि शाळेत गेलीस. त्या दिवशी तिने बिस्किट खाल्लं आणि उपवास सोडला. खरंच किती समजदार असतात नाही का हे मुके प्राणी. बिचाऱ्यांना बोलता येत नाही, परंतु डोळ्यातील नजरेने ते मुख संवाद साधत असतात. बिट्टूच्या वाढदिवसाला लावलेले फुगे उड्या मारून फोडल्याचेही आठवतं आणि शेजारचे आजोबा वारले तेव्हा तिचे डबडबून आलेले डोळेही आठवतात. तुझा पहिला नंबर आल्यावर तुझ्या आधी पेढा तिला द्यावा लागायचा. त्यासाठी तिची किती धडपड चालायची नाही का. आपल्या अंगणातील पोपट आणि सिल्वीची तर काय जुगलबंदी चालायची. कुणी पाहुणे आले की सिल्वीचं भुंकणं आणि पोपटाचं ते मिठू मिठू करणं. एकदा तर पोपट पिंजऱ्यातून उडून सिल्वीच्या डोक्यावर जाऊन बसला होता. तेव्हा सैरभैर धावून सिल्वीने घर डोक्यावर घेतलं होतं. हे सर्व आपले सवंगडी आहेत. आपल्या कुटुंबातील ते सदस्यच आहेत. आपल्या सुखदुःखात ते सहभागी होतात. आपल्या मनात, हृदयातही स्थान मिळवतात. कधीतरी आठवण येणारच ना त्यांची. तुझीच सौ आई.